नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि थोड्या पर्सनल कारणामुळे खूप दिवस झालं माझा व्लॉग पडला नाही. मला माहिती आहे थोड्या पर्सनल कारणामुळे मी माझे व्लॉग अपलोड करू शकले नाही. तर आजपासून आपले डेली व्लॉग्स येतील नक्की, आणि मी डेली व्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करेल. तर आज आमच्या रिलेटिव्हचं लग्न होतं आणि आम्ही सगळे तयार होऊन लग्नासाठी चाललो होतो. तर तुम्हाला माहितीच आहे, एक तर पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. मग फोनला चार्जिंग नसल्यामुळे पण ब्लॉग्स अपलोड होत नाही आहेत. तर आजपासून मी काही करून डेली ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करेल. तर आम्ही लाईट नव्हती तरी तसंच अंधारात कसं बस आवरलं, आणि पूर्ण लुक कसा दिसेल काय माहीत नाही. तर हे लग्नाचं लोकेशन होतं आणि एका मंदिरातच लग्न होतं. डेकोरेशन खूप सिम्पल होतं पण इतकं छान वाटत होतं. आणि पावसाचं वातावरण होतं आणि आम्हाला टेन्शन की पाऊस येईल पाऊस येईल, पण नाही पडला पाऊस त्या दिवशी. आणि हा किरणताईचा लुक आणि हा माझा लुक. तर कसा वाटला लुक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथं लग्नाची थोडीफार प्रिपरेशन चालू झालेली आहे आणि गुरुजी पण येऊन बसलेले आहेत आणि नवरा नवरीची एंट्री पण चालू झाली आहे आता. तर नवरा नवरीची एंट्री पण मी तुम्हाला दाखवून ह्या व्हिडिओमध्ये. नवरा नवरीची एंट्री पण झालेली आहे आता, आणि त्यानंतर लग्नाचे पूर्ण विधी पण तुम्हाला दाखवेन मी थोडे शॉर्ट क्लिप. तर नवरा नवरीची एंट्री झालेली आहे आणि हा आहे नवरीचा लुक. छान दिसते ना नवरी. तर लग्नाचे विधी चालू झालेले आहेत इथे, आणि इथे लग्नाच्या विधी चालू झाले की बाहेर खूप मोठा पाऊस चालू झाला. त्यामुळे आम्हाला थोडं टेन्शन होतं पावसाचं, कारण आम्हाला लांब जायचं होतं गावाला. आणि हा आहे नवरीचा पूर्ण लुक, आणि हे आहे रुखवताचं सामान जे नवरीकडच्यांनी तिला संसार दिला होता. आणि बघा किती छान पद्धतीने मांडलं, आणि खूप छान रुखवत होता. आणि लग्नात आल्यावर कोण कोण पहिल्यांदा रुखवत बघायला जातं ते नक्की सांगा. मग आम्ही जेवण केलो आणि रुखवत बघायला पळालो लगेच, आणि खूप छान दिला आहे रुखवत. तर जेवण वगैरे झालं, सगळ्या पाहुण्यांची भेट घेतली आणि आम्ही निघालो आहोत घरी. तर हा आहे आजचा पूर्ण व्लॉग, जे काही लग्नात केलं म्हटलं आहे लग्नाच्या पूर्ण लुकचा. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.